नमस्कार. हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात आपल्याला आज जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी चांगला नदी नाल्यांना पाणी येऊ शकते, ही देखील शक्यता पाहायला मिळू शकते. त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ते कोणते जिल्हे आहेत ते देखील सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. सध्या पाहू शकता आपल्याला कमी दाब जी आहे ती सध्या विजयवाडाच्या आसपास पाहायला मिळत आहे. राजमहेंद्रवरम हा तीव्र कमी दाब आहे. शेतकरी मित्रांनी ते झूम करून दाखवत आहे. पाहू शकता या कमी दाबाचाच प्रभाव आपल्याला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. म्हणजे बहुतांशी ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो. आजचा जर विचार केला तर आज बीड, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, लातूरचा भाग असेल, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत मध्यम पाऊस राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार होईल. अकलूज, सांगलीच्या भागात देखील मध्यम पावसाच्या सरी पडत राहतील. अहिल्यादेवीनगर, मालेगाव, नंदुरबार, जळगावच्या भागात देखील, धुळेच्या भागात देखील मध्यम सरी. नाशिक या ठिकाणी हलका पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी राहील. अमरावती, अकोला, आदिलाबाद, यवतमाळ, नागपूर, गोंदियामध्ये मध्यम पाऊस. भंडारा, गडचिरोली, वर्धाचा भाग असेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळू शकतो. तसेच अमरावतीचा विचार जर केला तर अमरावती या ठिकाणी देखील आपल्याला पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकतं. अमरावतीच्या भागामध्ये एकदम मध्यम पावसाचं वातावरण राहणार आहे. अकोल्याकडे देखील मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील. बुलढाणा जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचं किंवा एका दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जोरदार सरी देखील पावसाच्या पाहायला मिळू शकतात. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीच्या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. कालच्यापेक्षा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. जालन्याच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी देखील बरसतील. चाळीसगाव या ठिकाणी हलका मध्यम, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार. चिखली, खामगाव, जळगावची देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्ण विदर्भात पाऊस राहील. पूर्ण मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे. चांगला पाऊस आज पाहायला मिळू शकतो. हा अंदाज देखील लक्षात घ्या. पुण्याच्या भागात देखील चांगली स्थिती आज राहणार आहे. रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट इथेच पाहायला मिळेल. धन्यवाद.